तुमच्या शेळीचा जीव फक्त एका चुकीमुळे जाऊ शकतो आणि ती चूक म्हणजे उशिरा पशु डॉक्टराला बोलावणं. आज मी सांगणार आहे अशी 7 लक्षणे जी दिसली तर 1 मिनिटही थांबू नका. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. अनेक शेळीपालक आधी घरगुती उपाय करतात, पण काही वेळा प्रत्येक मिनिट खूप महत्वाचं असतं. पहिलं लक्षण, शेळीने 24 तासांपेक्षा जास्त वेळ खाणं पिणं बंद केलं असेल. दुसरं लक्षण, ताप 104 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त किंवा 100 डिग्री फॅरनहाइट पेक्षा कमी असेल. तिसरं लक्षण, सतत जुलाब किंवा विष्ठेत रक्त दिसत असेल. चौथं लक्षण, पोट खूप फुगलं असेल आणि शेळीला श्वास घ्यायला त्रास होत असेल. 5वं लक्षण, शेळी उभी राहत नसेल, सतत पडून राहत असेल किंवा चालताना अडखळत असेल. 6वं लक्षण, नाक, तोंड किंवा डोळ्यातून पू, पेस किंवा जास्त स्त्राव येत असेल. 7वं आणि शेवटचं लक्षण, गाभण शेळीला प्रसूती सुरू होऊन बराच वेळ झाला आहे पण पिल्लू बाहेर येत नसेल. लक्षात ठेवा, आज ठीक होईल असा अंदाज लावणं अनेकदा मागत पडतं. योग्य वेळी पशु डॉक्टराला बोलावल्यास शेळीचाच नाही तर होणारा आर्थिक तोटाही वाचू शकतो. पण थांबा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पशु डॉक्टर येईपर्यंत शेळीला कोणती प्रथमोपचाराची काळजी घ्यावी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून अशा शेळीपालनातील वैज्ञानिक आणि उपयुक्त माहितीसाठी गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.